सुप्रीम कोर्टाने SC/ST मध्ये वर्गीकरण करण्याचा जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे आहे समतेचे निळे वादळ या संघटनेच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपण या ठिकाणी बघू शकता समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे या ठिकाणी आहेत। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ सांगाल काय नेमक्या मागण्या आहे आणि काय सांगणार? माननीय सुप्रीम कोर्टाच्या 6-1 बेंचने शेड्यूल 9 मध्ये समाविष्ट असलेल्या जातीच्या उपवर्गीकरणाचा जो निर्णय घेतला तो अत्यंत हानिकारक, असंवैधानिक, घटनाबाह्य आणि कायद्याला धरून नसल्याचं आमचं मत आहे। या 6-1 बेंचमध्ये जस्टिस बेला एम त्रिवेदी यांनी जी भूमिका मांडली आहे, 80-85 पानाचं त्यांनी जे डिबेट मांडलेलं आहे ते अत्यंत अभ्यासपूर्ण, न्यायपूर्ण असून भारतीय संविधानाच्या कलमाला अनुसरून आहे, आर्टिकलला अनुसरून आहे। आर्टिकल 341चा भंग करण्याचा या बेंचने प्रयत्न केलेला आहे। हा निर्णय दलितांवर, SC/ST जातींवर, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईबवर हा अन्यायकारक असल्याने याचा विरोध करून आमचा जन आक्रोश, या निर्णयाच्या बद्दल जनतेमध्ये आक्रोश आहे आणि म्हणून जन आक्रोशाची भूमिका सुप्रीम कोर्टाने लक्षात घेऊन आपल्या न्यायाचं पुनर्विलोकन केलं पाहिजे। न्याय पुनर्विलोकनाची आमची मागणी आहे आणि त्यांनी राज्यांना अशा पद्धतीचा शेड्यूल कास्टच्या उपवर्गीकरणाचा अधिकार देणे, एखाद्या राज्यामध्ये दलितांच्या विरोधातलं जर सरकार बसलं तर मग दलितांची खैर राहणार नाही, त्यांच्या सवलती, त्यांचं आरक्षण, त्यांचे हक्क अबाधित राहू शकणार नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारची सूट कोणत्याही राज्यांना देशामध्ये देऊ नये हे आमचं म्हणणं आहे। जस्टिस बेला यांचं जे म्हणणं आहे त्याचं आम्ही समर्थन करतो। संपूर्ण देशातील ST/SC समाज हा जस्टिस बेला यांच्या समर्थनात आज उभा आहे आणि या निर्णयाचा, उपवर्गीकरणाचा आणि क्रिमी लेअरचा आम्ही विरोध करत आहोत। या ठिकाणी जे आहे जस्टिस बेला जे आहेत त्यांचं समर्थन करत या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी असल्याचं समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अशांत भाई वानखेडे यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।